आज नियोजन होतं बघा भोर जाण्याचं. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. शेतातली कामं तर जवळपास आवरलीत बघा. चला म्हणलं कुठेतरी जाऊन येऊ मग. तर हे पात्र्याचे शेतकरी आलते बघा. ते म्हणले तुमची गुड्डी लय आवडली आम्हाला. मी म्हणलं जा मग घेऊन. तर ते गेले बघा गुड्डीला घेऊन मग. घरी आलो तर मरणाचं ऊन लागू लागलं आणि ह्यानं काढलं बघा दुखणं. मग काय उचलायला गेलो बघा डॉक्टरकडे घेऊन. हे म्हणलं याचा बोऱ्या वाजला, ह्याची मोटर गेली जळून म्हणला. मग लगेच खर्च केला, नवी मोटर टाकली आणि आलो बघा घेऊन घरी. मस्त गार लागू लागलं बघा. मग झोपच घेतली बघा दुपारच्या पाऱ्यात. मग गोविंदबाई म्हणली ते आपण पंढरपूर अक्कलकोटला जाऊन येऊ. सोबत तर कोणी नव्हतं बघा, आम्ही दोघंच निघालोत. मग स्टेशनला गेले हे मित्रमंडळी भेटली बघा, हे पण निघाली होती बघा पंढरपूरला. मग काय जमलं म्हणलं, झाली सोबत आम्हाला पण. मग रात्रभर झोपून आलोत बघा, सीट बीट मस्त नंबर 1 भेटल्या होत्या. सकाळी उतरलो स्टेशनला आणि मग आलोत बघा गजानन महाराजाच्या मठामध्ये. आम्ही भरला आणि मग 5:30ला उघडलं बघा ऑफिस. उघडलं की लगेच आम्हाला रूम भेटली बघा एक. गजानन महाराजाच्या मठावरती नंबर 1 सोय बरं का. आम्ही 6 जण होतो तर एका रूमसाठी फक्त 400 रुपये घेतलं बघा भाडं. पसाराही टाकला आणि मग निघालोत बघा आंघोळीला चंद्रभागेकडे. जाताना वाटेमध्ये दर्शन बारी दिसली, तिथं बरीच गर्दी होती. मग म्हणलं किती वेळ लागते बाबा दर्शनाला. आलोत मग चंद्रभागेत तर इकडं पण गर्दीच होती बरं का, आणि पाणी पण फुल होतं. मग मस्त आंघोळी हे केल्या बघा, गंध हे लावले. मग चंद्रभागेमध्ये आपल्या दस्तापूरच्या मोठ्या महाराजाची समाधी आहे. मग तिचं दर्शनही घेतलं मस्त लगे. मग आलो दर्शन रांगेकडे. दर्शनाला मध्ये जाण्यासाठी मोबाईल जमत नाही बघा, मग ठेवली इथेच बघा लॉकरमध्ये. आता इथून पुढं पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूर आम्ही एका दिवसात कसं केलं ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो.